औरंगाबाद शहरात एका ग्राहकानं झोमॅटोवरून पनीर चिली मागवली असता त्याच्या घरी थेट फायबर चिली पोहोचली असल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय आणि याच बाबत जिन्सी पोलीस ठाण्यात झोमॅटो आणि हॉटेल विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। सचिन जगधडे असं तक्रार करणाऱ्या ग्राहकाचं नाव आहे। तर काल सायंकाळी त्यांनी झोमॅटोवरून पनीर चिली आणि इतर काही पदार्थांची ऑर्डर केली होती। मात्र घरी आल्यानंतर जेवत असताना पनीर तुटत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर नीट निरखून पाहिलं असता संबंधित पदार्थ हा पनीर नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर सचिन यांनी संबंधित हॉटेल गाठून चौकशी केली असता हॉटेल चालकानं उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत। त्यामुळे ग्राहक सचिन जगधडे यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। तर हॉटेल एस स्क्वेअर असं या हॉटेलचं नाव आहे। त्यामुळे या संदर्भात आता पोलीस अधिक चौकशी करतायत। झोमॅटो या ऑनलाईन फूड कंपनीच्या माध्यमातून एस स्क्वेअर या हॉटेलकडून मी काही जेवण ऑर्डर केलं होतं माझ्या मुलांसाठी। तर मी त्यांच्याकडून जेवण जेव्हा मला ते पार्सल जेव्हा मिळालं, ते पार्सल मिळाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो सगळं, माझी मिसेस, मी आणि माझ्या 2 मुली असे आम्ही जेवायला बसलो। जेवण आम्ही करत असताना माझ्या मुली पनीर चिल्ली त्यांना खूप आवडते, तर पनीर चिल्ली त्या एकदम आवडीने खात होत्या। ते खात असताना माझ्या मुलीने मला प्रश्न विचारला, पप्पा हे पनीर चिल्ली एवढी हार्ड का लागते आहे, ही चावत का नाही आहे, माझ्या दाताला त्रास होतो आहे। म्हणून मी ते टेस्ट करून बघितलं। जेव्हा मी ते टेस्ट केलं आणि जेव्हा मलाही ते हार्ड लागलं, तर मला जेव्हा डाऊट आला तर मी ते कवरअप होतं त्याच्यावर पनीर चिल्लीच्या ऐवजी फायबर होतं, फायबरवर गव्हाच्या पिठाचं लेअर होतं आणि ते मसाल्यामध्ये पूर्ण जसं काही पनीर चिल्लीच आहे असं ते भासत होतं। तर जेव्हा मी ते बघितलं, मी खाऊन बघितलं, तर बघितलं मी ते फायबर होतं, तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली। आणि आता सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे। मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात 17 पैसे तर डिझेलच्या दरात 20 पैशांनी वाढ झाली आहे। ये जो रोज बढ़ता है या कम होता है, इसके लिए शासन ने और अपने गवर्नमेंट ने ऊपर सोचना चाहिए कि कितनी दिक्कत होती है। इसके लिए मैं चाहूँगा कि ऐसा नहीं होना चाहिए। इसका भाव बढ़ा है, हर रोज इंक्रीज आता है, डिक्रीज आता है, सो इसकी वजह से लोगों को तकलीफ होता है। मतलब एक ही रेट में कांस्टेंट है तो अपन फिल कर सकते हैं, टैंक फिल करके अपन जा सकते हैं। सो पेट्रोल का थोड़ा रेट कम हो गया तो मिडिल क्लास पीपल का थोड़ा लाइफ सेटल हो जा सकता है। बजट तो थोड़ा बिगड़ता है, फिर भी ठीक है। नहीं, अभी क्या है कि थोड़ा सा उसके हिसाब से लोगों का सैलरी भी बढ़ा हुआ है, ये सफाई करके तो थोड़ा मैं बोलूँगा ठीक भी हो सकता है ये करके, लेकिन थोड़ा कंट्रोल भी होना चाहिए उसके ऊपर।